1 मे. श्रीराम जय राम जय जय राम. 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 कोणत्याही कृतीत हेतू शुद्ध पाहिजे. तमोगुण हा तिन्ही गुणामध्ये जास्त जड असल्यामुळं त्याचा परिणाम या जगामध्ये लगेच दिसून येतो. दुष्टबुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे. परंतु भगवंताच्या नामानं बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे. यासाठी पुष्कळ नामस्मरण करावं, म्हणजे सत्वगुणाचा उदय होतो आणि बुद्धी शुद्ध बनते. देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरं नाही. तसं जर असतं तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणाऱ्यांना भगवंत लवकर वश झाला असता. भगवंताचं लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडं असतं. आपल्या मनामध्ये प्रापंचिक हेतू ठेवून भगवंताच्या नावानं उपवासासारखे कितीही कष्ट केले तरी ते पाहून लोक फसतील, पण भगवंत फसणार नाही. आपण जसं बोलतो तसं वागण्याचा अभ्यास करावा. परमार्थामध्ये ढोंग फार बाधक असतं. प्रापंचिक गोष्टीकरता उपवास करणं ही गोष्ट मनाला पसंत नाही. उपवास घडावा यात जी मौज आहे ती उपवास करावा यामध्ये नाही. भगवंताच्या स्मरणामध्ये इतकं तल्लीन व्हावं की आपण नेहमी त्याच्याजवळ वास करतो आहोत असं मनाला वाटावं. मग देहानं अन्न खाल्लं म्हणून बिघडलं कुठं? या उलट आपल्या चित्तामध्ये भगवंताचं नाम नसताना आपण देहानं पुष्कळ उपवास केले तरी अशक्तपणाशिवाय दुसरं काहीही पदरात पडणार नाही. काही लोक वेडे असतात, त्यांना आपण उपवास तपास कशासाठी करतो आहोत हेच समजत नाही. कोणत्याही कृतीला वास्तविक मोल तिच्या हेतूवरून येतं. हेतू शुद्ध असून एखाद्या वेळी कृती बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालतं. पण हेतू चांगला नाही आणि कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्याच्यापासून दूरच राहतो. माणसानं केलेला उपवास निष्काम आहे. तो केवळ भगवंताच्या स्मरणात राहावं म्हणून केलेला असला तर फारच उत्तम आहे. निष्काम कर्माचं फार फार महत्त्व आहे. भगवंतासाठी भगवंत हवा अशी आपली वृत्ती असावी. किंबहुना नाम घेत असताना प्रत्यक्ष भगवंत समोर उभा टाकला आणि तुला काय पाहिजे असं त्यानं जर विचारलं तर तुझं नामच मला दे हे त्याच्याजवळ मागावं. याचं नाव आहे निष्कामता. कारण रूपानं व्यक्त झालेला भगवंत केव्हा तरी नाहीसा होईल, पण त्याचं नाम मात्र अखंड टिकेल. आणि त्याचं नाम घेतलं की त्याला आपल्याकडे येणं जरूर आहे. म्हणून देहाला कष्ट देण्याच्या भानगडीत न पडता भगवंतासाठीच नाम घेत असावं. आणि असं केलं तर त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास. कृपा करील रघुनाथ खास. जानकी जीवन स्मरण जय जय राम.